इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड ज्युनियर कॉलेज सोलापूर। सोलापुरातील एका महिलेसोबत इनोवा गाडीच्या झालेल्या व्यवहारात अक्कलकोटच्या 2 इसमांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी माणिकपेठ तालुका अक्कलकोट येथील किसन जाधव, नागेश जाधव या 2 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 406, 420, 506, 504, 34 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत। शीतल नागनाथ कांबळे, वय वर्ष 42, राहणार न्यू पाच्यापेठ, अण्णाभाऊ साठे नगर, पात्रूड चौक, सोलापूर या महिलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 3,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। मी शीतल नागनाथ कांबळे, राहणार न्यू पाच्यापेठ, अण्णाभाऊ साठे नगर, सोलापूर। माझी 4 व्हीलर गाडीमध्ये फसवणूक झाल्याबद्दल मी बोलत आहे। मी अक्कलकोटचे नागेश जाधव, किसन जाधव यांच्याकडून 4 चाकी गाडी घेतली होती। 3,60,000ला माझा व्यवहार ठरला होता आणि गाडी 2007ची असल्यामुळं त्याच्यावरती लोन काही झालं नाही। 6 महिन्यात त्यांना परतफेड करायची होती। मी 6 महिन्यात त्यांची परतफेड केले। गाडी त्यांनी माझ्या नावावर पण केली नाही, माझ्या मुलाच्या नावावर पण वारंवार सांगून पण केली नाही आणि 1.5 वर्षानंतर गाडीचा एसी पूर्णपणे खराब झाला होता। मग त्यांना विचारणा केली असता गाडीचा एसी बसवून देतो, गाडी घेऊन जातो म्हणून माझ्याकडून डिसेंबरमध्ये गाडी घेऊन गेल्या आणि गाडी घेऊन गेल्यानंतर 1 महिन्यानी 2 महिन्यांनी मी फेब्रुवारीपर्यंत त्यांना गाडीची विचारणा केली असता मी गाडी विकली, कुठं जायचंय जा आणि मला आणि माझ्या मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देते आणि ह्यासाठी मी फिर्याद द्यायला सदर बाजार चौकीत गेले असता तिथं सगळेजण मला कोणी दखल माझी घेतली नाही। मी वारंवार सीपी साहेबांना भेटले, बोराडे सरांना भेटले, दोरणे सरांना भेटले, सगळ्यांना भेटले आणि भेटून पण त्यांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितलं तर सदर बाजारचे कोणीही गुन्हा दाखल केले नाहीत। 2 दिवसाखाली माझा जबाब घेतला, FIR कॉपी द्यायची तर तेवढ्यात मला म्हणले की तुमचा अर्ज अक्कलकोटला आम्ही वर्ग करत आहे आणि इथं तुमचा गुन्हा होत नाही। गाडी माझ्या दारातून नेल्यात, पैसे माझ्या घरातून नेल्यात, तरी पण म्हणतात की अक्कलकोटला गुन्हा नोंद होते। मग काल परत मी सीपी साहेबांना भेटले, सीपी साहेबांना विनंती केले, सगळे पुरावे दाखवले। सीपी साहेबांनी सगळं बघितल्यानंतर मग सीपी साहेब स्वतःहून काल गुन्हा नोंद केले त्यांच्यावर आणि FIR कॉपी मला दिली। किती लाखाची फसवणूक? 3,60,000ची माझी फसवणूक झालेली। गाडी कधी घेतली होती? 2022ला गाडी घेतली होती। आता गाडी कुठे आहे? त्यांच्याकडेच आहे। गाडी पण देत नाहीत आणि माझे पैसे पण देत नाहीत। आरोपी कोण आहेत? किसन जाधव आणि नागेश जाधव, बापले काय दोघं, राहणार अक्कलकोटचे आहेत। ठीक। आणि आता FIR तर दाखल झाली, गुन्हा तर दाखल झालेला आहे, पण साहेब मला आता सीपी सरांनी तेवढी मदत केली, पण आता इथून मी मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती करते की लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे आणि मला न्याय भेटला पाहिजे, बस एवढीच विनंती करते। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।